नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या घरी चांदीच्या मूर्ती असतात. त्या घरच्या घरी जर आपल्याला पॉलिश करता आल्या तर किती छान होईल ना. बघा, आज आपण तुमच्या समोर या मूर्त्या पॉलिश करून घेऊयात. याच्यासाठी जास्त काहीही लागत नाही. हे कापूस आणि हे रुपेरीचे लिक्विड हे आपल्याला कोणत्याही दुकानात सहज मिळेल. तर फक्त कापसावर हे लिक्विड असे लावून घ्यायचे आहे. आता आपण पहिल्यांदा गणपतीची मूर्ती साफ करून घेऊ. बघा किती काळ्या झालेल्या आहेत मूर्त्या. तर त्याला असं लिक्विड फक्त पुसल्यानंतर बघा गणपतीचा चेहरा किती उजळला. तर अशा पद्धतीनं आपल्याला सर्व मूर्ती साफ करून घ्यायची आहे. मूर्ती जितकी कमी नक्षीदार तितकी पटकन निघते. नक्षीकाम जास्त असेल तर थोडा वेळ लागतो. मलाही या रुपेरीच्या लिक्विडबद्दल आत्ताच समजले आणि मला खूप आवडले, म्हणून मी तुमच्यासोबत हा माझा अनुभव शेअर करत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर आता आपली ही गणपतीची मूर्ती जवळजवळ साफ होत आलेली आहे. खूप वर्षापासून पहिल्यांदाच तिला पॉलिश करण्यात येत आहे. घरच्या घरीच हे पॉलिश होते. आता आपण लक्ष्मीची मूर्ती साफ करायला घेऊयात. बघा, फक्त कापसावर रुपेरीचं लिक्विड घेऊन असं पुसल्यानंतर किती स्वच्छ होते आहे आणि हे पॉलिश 1 महिना छान राहते. आपण रोजची देवाला अंघोळ घालतो, त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर ते हळूहळू थोड्या थोड्या मूर्त्या काळ्या व्हायला लागतात. तेव्हा 1 महिन्यानंतर परत आपण हे लिक्विड लावलं तरी चालेल. झिजत वगैरे काही नाही. काहींना प्रश्न पडला असेल की झीज होईल, पण नाही. त्या काळ्या दिसण्यापेक्षा स्वच्छ दिसणं गरजेचं आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा मी दाखवलेल्या मूर्ती तुम्ही पाहिल्या असतील. त्या मूर्त्याही अशाच काळ्या झाल्या होत्या. त्या साफ करून घेतल्यानंतर इतक्या स्वच्छ दिसता आहेत. तर आता आपल्या याही मूर्त्या स्वच्छ होत आलेल्या आहेत. आपण त्यांना छान असे स्नान घालून घेऊयात. आता मी तुम्हाला दाखवते. बघा, या किती सुंदर झालेल्या आहेत. आधी कशा होत्या आणि आता किती छान दिसत आहेत. रिझल्ट तुमच्या समोर आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह.